तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की मोफत शिलाई मशीनसाठी अर्ज कुठे करायचा, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय काय आहेत व त्या अर्जाची पात्रता काय आहे व आपल्या अनुदान देखील किती मिळणार आहे, या सर्वांची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर आशा करतो की आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल, चॅनल सबस्क्राईब नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर चला आपला व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्ही पाहू शकता की कामगार कल्याण योजना अंतर्गत ही शिलाई मशीनची योजना राबवण्यात येत आहे। कार्यालयाच्या निर्णयानुसार अनुदान तत्वावर शिवण मशीन पुरवण्याबाबत मंडळाची योजना आहे। या योजनेअंतर्गत मंडळाच्या शिवण वर्गामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण कामगार व कामगार कुटुंबियांना शिवण यंत्रणाच्या 10% रक्कम त्यांच्याकडून घेऊन त्यांना मंडळामार्फत शिवण यंत्र पुरवण्यात जाते। शासनाच्या निर्णयानुसार सादर योजनेमध्ये सुधारणा करण्यात येत असून यापुढे वस्तू स्वरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतरण रोख स्वरूपात थेट लाभार्थ्याच्या बँक खाते जमा करण्यात येणार आहे। त्यानुसार शिवण मशीनची किंमत 5100 रुपये निश्चित करण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी शिवण मशीनच्या किमतीच्या 90% रक्कम म्हणजे 4590 रुपये मंजूर करण्यात येईल। म्हणजे आपल्या जी मशीन आहे तिची किंमत आहे 5100 रुपये व ते आपल्याला देणार आहे 4590 रुपये, म्हणजे 10% रक्कम आपल्याकडून ते भरून घेणार आहेत। तर आता आपण पाहूया की या शिवण मशीनसाठी अनुदान योजनेचे नियम व अटी काय आहेत। या योजनेत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे कामगार कल्याण निधी मागणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच लाभ घेता येईल। मंडळाच्या शिवण वर्ग व सरकारमान्य शिवण वर्गातील प्रवेश वर्गात प्रथम येणे आवश्यक आहे। शिवण वर्गामध्ये कामगार व कामगार कुटुंबा व्यतिरिक्त इतरही सभासद प्रवेश घेत असल्याने कामगार व कामगार कुटुंबातील सभासदांमधूनच गुणानुक्रमाने एकाची निवड करण्यात येईल। अर्जदार हा त्या आर्थिक वर्षातील केंद्राचा व शिवण वर्गाचा सभासद असावा। लाभार्थी विहित नमुन्यात अर्ज केंद्राच्या प्रमुखाकडे सादर करावा। लाभार्थी परिमाणाप्रमाणे वस्तूची खरेदी वस्तूची पावती सादर करावी। त्यानंतर मंजूर रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल। कामगार कल्याण योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे: अर्जासोबत शिवण वर्गात प्रवेश केलेल्या आर्थिक वर्षातील जूनची पावती, शिवण वर्गात उत्तीर्ण केलेल्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत सोबत जोडावी। अर्जासोबत आधार कार्ड झेरॉक्सची प्रत सोबत जोडावी। अर्जासोबत आधार कार्डाशी लिंक केलेली बँक खात्याची माहिती सोबत जोडावी। शिवण मशीन खरेदी केल्याची पावती सोबत जोडावी। शिवण मशीन अनुदान योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय ते आता पाहूया आपण। अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल। अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून त्यांना सोबत सर्व कागदपत्रे भरून सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागेल व अर्ज जमा करावा लागेल। हा होता एक छोटासा व्हिडिओ की आपल्याला जी मशीन मिळणार आहे त्या संदर्भाचा। आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून द्या, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन रोजचे व्हिडिओ येत असतात। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनलवर जा, ते चॅनल देखील जॉईन करावं। त्या चॅनलवरती एक कॉपी देखील मी ठेवलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करू शकता। तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल।